धावा किती झाल्या 12. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात. गोलंदाज दीपक राटम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो देवा टावरे. डावखुरा फलंदाज. अंपरला आउट करून काय करणार आहे बाबा. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. पोलण्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज देवाजी टावरे याला खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. डोळे झाकून फक्त एक चांगलं स्वप्न पाहू शकता आपण. सलग दुसरा चेंडू देखील देवा टावरेच्या बॅटमधून डॉट येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. बॅक टू बॉलरचा मारा. आपल्या फाळतून चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला जातोय. तिसरा चेंडू देखील निर्धाव. तालुका क्रिकेटचा आपण विचार केला निश्चितच रँकिंग नंबरचा 2चा संघ आहे. जे कालिका माता कालवार. मिस टाइम स्ट्रोक. दादा आता कुठं बोलतं का बघ. दादा बोलला नाही चेंडू पडला. नेक्स्ट बॅट्समन येतोय हर्षल. बघा कोणी जेवण करायचं बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या. जेवण देखील शेवटच्या टप्प्यामध्ये. प्रेक्षक खेळाडू समर्थक जर कोणी जेवणाचे बाकी असतील तर आपण प्लीज जेवण करून घ्या. जेवण देखील आमचं शेवटच्या टप्प्यात आहे. स्टेजच्या मागे बघा उत्तम जेवणाची सोय. संघाचे पाठीराखे संघाचे खेळाडू कोणी जेवणाचे बाकी असतील तर आपण जेवण करून घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय नितेश. पहिल्या 12 मधून खर्च झाल्या फक्त 16 धावा. प्रतिओव्हरचा आपण विचार केला 8 धावांची सरासरी. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड. चेंडू जातो स्टँडच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातो. महत्त्वाचा फलंदाज बाळा याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय विनायक. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर गोलंदाज येतोय नितेश. पहिल्या चेंडू मात्र एक सफलता प्राप्त करताना नितेश. दुसरा चेंडू गेली डॉट. अतिशय चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज नितेश. निर्धाव चेंडू धावसंख्या असते. राऊंड क्रमांक 3 प्रगती पथावर धावसंख्या ती 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश.
चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला, अतिशय चांगला फटका आहे. नितीन पाटील याच्याकडनं मात्र चूक. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर चौकार. धन्यवाद. डीजे जेवला का नाही? आवरा कातत कुतत गाणी लावते. गाणं एक नंबर होता पण पक्का कातत कुतत होता, आवाज नव्हता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडू बॅटच्या आउटसाईड येऊन जातोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आहे. चौकार येईल. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते 24. आता मात्र एक चांगल्या स्केलमधून आपण संघ पाहतोय. गावदेवी पूर्णा तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज नितेश. संघात धावसंख्या 24. 2 मधून 2. बिनेक्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर असे 2 चौकार आपण पाहिलेत. यागोदर परशुयाच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली. तीच संधी विनायक आहे. चौकारांची हॅट्रिक साधली जाईल का? कारण की 2 मधून 2 चौकार आलेले आहेत. या चेंडूवर चौकार येईल का? अतिशय चांगला फटका आपल्या चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू जातो मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील उत्तम. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 26. अजूनही उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा झालेल्या आहेत. येणारे 7 चेंडूमध्ये बघूया कुठपर्यंत संघ जाईल. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला. चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करताना होती. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांच्या आधी धावसंख्या 26. 18 चेंडूमधून 26 धावा जमा झालेल्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. येणारे 6 चेंडू आणि बघूया येणाऱ्या 6 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. बघा मित्रांनो, नुकतीच संपन्न झालेली आपण जी स्पर्धा पाहिली, जनमान सरवली आयोजित जी स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमधून एक अव्वल दर्जाचे कामगिरी करणारा गोलंदाज, तब्बल 10 फलंदाज खऱ्या अर्थाने ज्यांना बाद केले होते तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय अनिल. नुकतीच संपन्न झालेली जनमान सरवली ही स्पर्धा, त्या स्पर्धेमधून उत्तम दर्जाची गोलंदाजी खऱ्या अर्थाने ज्याची आपण पाहिली तो हा गोलंदाज अनिल येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा अंतिम अखेरचा षटक आता गोलंदाज अनिल. स्ट्राईक रोटेट करतो हर्षल. अतिशय चांगला फटका. प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर करताना फलंदाज हर्षल. धावसंख्या 30. खेळ बाकी. पहिल्या 2 मधून 2 चौकार आपण पाहिला. हर्षलच्या बॅटमधून सुरेख सुंदर उत्कृष्ट फलंदाजी. दोन मधून 2 चौकारांची हॅट्रिक साधली जाईल का? गोलंदाज कोण आहे? अनिल. भरत. गोलंदाज पुन्हा एकदा अनिल.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, गॅपमधून चेंडू जाईल चौकार. तीन मधून तीन नेले, गोलंदाजी जास्त स्तुती केली वाटतं मी. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजलाय, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. सरवली गाजवली. म्हणून क्रिकेटला थोडंसं अनिश्चितच खेळ मानला जातो. एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस रविवार नसतो. खऱ्या अर्थानं सरवली स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण या गोलंदाजी पाहिली. मात्र ह्या स्पर्धेमधून हा गोलंदाज थोडासा मागं ठरतो. आतापर्यंत ज्याने 4 चेंडूमध्ये खर्च केले तब्बल किती 18 धावा. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका साजलाय. चेंडू शतरक्षक प्रेक्षक म्हणतोय नितीन. आता वारंवार नितीनच्या माध्यमात देखील चुकायला आपण पाहतोय. फाटलेला झालाय तो. आता गोलंदाज दोष नाही, आता छत्रकाचा दोष आहे. धावा किती झाल्या टोटल? 48. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय गावदेवी पूर्णा. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बॉन्स एका टप्प्याने ऑन साईडचा चांगला फटका चौकार येतोय. धावा किती झाल्या टोटल या ओव्हरमधून? 26. धावसंख्या 52. खेळाडू कक्ष या स्पर्धेसाठी त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊनच बसायचं आहे. संभाजी म्हात्रे ऑल टीम, कीर्ती ट्रॅव्हलचे मालक स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये जो आपण खेळाडू कक्ष पाहतोय त्या खेळाडू कक्षामधूनच फलंदाजीसाठी खेळाडूंना उतरायचं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 20-25 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं तसेच सर्व प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत करूया. विजयाचं लक्ष्य आहे 53 धावांचं. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा अनिलच्या गोलंदाजीवर हर्षलनं ठोकून काढलेत. 5 चौकार 1 षटकार. मला वाटतं चालू सीझनमध्ये अनिलच्या गोलंदाजीवर पहिल्यांदाच एवढ्या धावा कुठल्या फलंदाजांनी ठोकल्या असतील. बघूया 53 धावा बनवायचे आहेत. एक मोठं लक्ष्य आहे. या सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली असा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना सुरू होईल.
आज वीर तानाजी दापोडे संघानं 2 विजय संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चला कालवार संघ लगेच आपण आपली सलामीर जोडी खेळपट्टीकडे रवाना करायची आहे. स्वर्गीय चंद्रकांत अनंत म्हात्रे यांच्या नावाचा आपण खेळाडू कक्ष पाहतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्या दानशूर दात्यांनी आर्थिक सहकार्य असेल बक्षीस स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचा आपण गंगामाता गुंदवली नवीन 40+ संघाच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करूया. कारण की कुठलाही कार्यक्रम म्हटला की आर्थिक सहकार्याची नितांत गरज असते. कारिवली संघ देखील आज ऑल इज वेल आहे. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातून परशु पाटीलनं पहिला सामनावीर पारितोषिक उचललेलं आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 26 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 26 असे एकूण धावा 52 बनलेत. पहिले 3 ओव्हर कालवार संघाच्या बाजूनं आणि शेवटचं ओव्हर आर्शल गावदेवी पूर्ण संघाच्या बाजूनं. नक्कीच उमेश मेटकर खुश आहेत आर्शलच्या फलंदाजीवर आणि संपूर्ण गंगामाता गुंदवली नवीन 40+ सर्व खेळाडू देखील खुश आहेत. बघूया 54 धावा 53 बनवायचे आहेत, 52 बनलेत आणि पहिले ओव्हर हे खूप महत्त्वाचं असेल कालवार संघासाठी. चला सलामीवीर प्रवीण अण्णा यांच्या जोडीला फलंदाज कोण येतील बघूया. चला संभाजी म्हात्रे, नक्कीच बाला पाटील, नक्कीच या सामन्यासाठी पंच शुभम वैती सर आणि विश्वास पाटील नॉन स्ट्राईकला बाला पाटील तर स्ट्राईकला प्रवीण अण्णा या नावाने फोकस आणि फेमस आहेत. बघूया गोलंदाज देखील बाला आहेत. बाला पाटील गोलंदाज, बाला पाटील फलंदाज आणि यष्टीरक्षक आपण मनोज यांना पाहतोय. नक्कीच भालचंद्र टावरे शॉर्ट थर्डमॅनला आहेत. त्यानंतर एक शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक उभे आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आपण बाला पाटील यांचा पहिला चेंडू पाहिलाय. बघा राकेश टावरे आहेत मिड ऑफवर, मिड ऑन, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. हा चेंडू फुल टॉस केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं आणि प्रवीण अण्णाच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 53 धावा बनवायचे आहेत
आणि पहिल्या ओव्हरमधून 15पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं आहे, कारण की येणाऱ्या गोलंदाजीमध्ये हर्षल, बालचंद्र टावरे, त्यानंतर नक्कीच राकेश टावरेसारखे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हरेश पाटील शॉर्ट लेगमध्ये पंचांच्या आधी स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे उभे आहेत. हा फटका समोर उडवलाय, हर्षल चेंडूच्या खाली येत आहेत आणि चांगला झेल, फलंदाज बाद, प्रवीण अण्णा इज गॉन. ओके, चालू सीझन हर्षलसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये लक्की आहे, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण. हर्षलनं नक्कीच आपण पाहिलं तर 2022-23 आणि 23-24 मध्ये थोडेसे खराब फॉर्म चालला होता, मात्र 24 आणि 25 हे वर्ष खूप चांगलं आहे हर्षल या खेळाडूसाठी. वेलकम प्रकाश भाऊ, प्रमोद भाऊ, वंदना साऊंड किंग, काल्हेर गावचे एक चांगले क्रिकेटर देखील राहिलेत. बंद्र्या मारुती काल्हेर सिनियर 40+, आणि वंदना, मितेश डीजे. प्रमोद भाऊ आपलं देखील स्वागत आहे. स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 20-25च्या माध्यमातून बालचंद्र टावरे यांची चांगली फिल्डिंग, धाव मिळेल 1, एका धावेनी संघाची टोटल 5. देवेश आलाय, एक सिंगल धाव देवेशनं कंप्लीट केली आणि आता स्ट्राईकवर बाला पाटीलला संधी मिळालेली आहे. 4 चेंडू 5 धावा. बाला पाटील सरवली स्पर्धेचा मालिकावीर आणि हा फटका इनसाइड आउट, शॉट इष्टा कव्हरला, झेल टिपलाय आणि फलंदाज बाला पाटील इज गॉन. काय बोलताय? नक्की 4 खेळाडू कंपल्सरी 45चे पाहिजेत आणि देवा टावरे उपाध्यक्ष आहेत आणि आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार मला वाटतं त्यांना 3 की 2 धावांचा, यस 2 धावांचा पेनल्टी असेल कालवार संघाला, कारण की जे 3 खेळाडूंना घेऊन उतरलेत, वय वर्ष 45चे कमीत कमी 4 खेळाडू संघामध्ये असणं बंधनकारक आहे आणि ते त्या नियमाचं उल्लंघन कालवार संघाकडून झालं आहे आणि त्यांना 2 धावांचा पेनल्टी. ओव्हर देखील कंप्लीट. आम्ही 2 धावा नक्कीच इथे पूर्ण संघाच्या खात्यामध्ये ॲड करू. 53चं लक्ष आहे, 55 बनवावे लागतील कालवार संघाला. फलंदाज आलाय नक्कीच दीपक म्हात्रे, न्यू बॅटर. दीपक म्हात्रे, बघा आज राकेश टावरेला ठाऊक आहे की आज हर्षलचा दिवस आहे आणि त्यांनी दुसऱ्या ओव्हरसाठी स्वतः घेतलेला चेंडू हर्षलच्या हातामध्ये सोपवलाय. पंचावन्न धावांचं लक्ष्य आहे. बघूया, चला चला सामना लगेच आपण स्पीडअप करा, सामन्याला उशीर नको.
विश्वास पाटील सर, बालचंद्र टावरे, काय चर्चा आहे? देवा टावरे आपण या चर्चा विषय काय आहे बघा आणि सामना लगेच सुरू करा. नक्कीच विश्वास पाटील एक चांगले 40 प्लसचे खेळाडू आहेत. शिवम वैती सर आणि आपले मोरी सर देखील मास्टर 40 प्लस मधून खेळत आहेत. रात्री आपण सूर्यकांत मोरे सरांचा डान्स पाहिला होता जय बजरंग चषकामध्ये. हर्षल लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा, मुंडोरा हँड कडून चेंडूला भिरकावलाय, डीप मिड विकेटला टिपलाय झेल, फलंदाज बाद. सामन्यातून संभाजी म्हात्रेची सुरेख लाईनंथ फुल लेन डिलिव्हरी वाईट यॉर्कर. काय कमालीची गोलंदाजी आहे. नक्कीच अगदी मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय प्रकाशजी नाईक, माजी सरपंच कारिवली आणि विद्यमान उपसरपंच आपले संदीप पाटील, मिलिंद पाटील, परशु पाटील. चर्चा सुरू आहे आपल्याला कुठल्या संघाबरोबर खेळायचं आहे आणि कसं खेळायचं आहे ही प्लॅनिंग सध्या त्यांची सुरू असावी. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर नक्कीच कारिवली संघाकडे देखील मोठ्या आशेने पाहिले जातोय. अनिल पाटील आज संघनायक आहेत, परशु पाटीलनं त्यांना पुढे केलेलं आज खास करून मनोगत व्यक्त करण्यासाठी अनिल पाटीलला आज पुढे केलाय. फुलटॉस इथे भालचंद्र टावरेनं झेल घेतला नाही. साईनं 500 रुपये पारितोषिक नक्कीच जाहीर केलंय, मात्र इथे चेंडू अडवलाय हे महत्वाचं आहे. आता फलंदाज बाद करण्यापेक्षा धावा थांबवणं पूर्ण संघाला गरजेचं आहे.
धावसंख्या 7. 11 चेंडू आणि 7. अजूनही 48 बनवायचे आहेत 13 चेंडूमध्ये. 13 चेंडूमध्ये 48 धावा. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. चेंडूला उंचच उंच पाठवलाय आणि लांबच लांब कपिलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. थँक्यू. 2 ओव्हर धावा बनलेत 13. 55चं लक्ष आहे. आपण 53चं दिले 55 ठेवलंय. बारा चेंडू आणि 42चं लक्ष आहे. म्हणजे प्रति ओव्हर आपण विचार केला तर 21 धावांची सरासरी येऊन थांबलेली आहे. राकेश टावरे. नक्कीच राकेश टावरे गावदेवी पूर्णा संघाचे एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख या संघातून ज्यांनी निर्माण केली. एक 13 धावा 12 मध्ये 13 आणि उर्वरित 12 मध्ये 42चं लक्ष आहे. नक्कीच प्रेमनाथ मिटकर आणि भालचंद्र टावरे यांना आपण इनफिल्डच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू 20 मध्ये चेंडूला खेळून काढलाय. मिडॉनला हर्षलनं चेंडू उचललाय. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 14. आता 11 मध्ये 41. खांद्यावरचं ओझं डोक्यावर गेलाय. हे डोक्यावरचं ओझं बघूया कपिल खांद्यावर पुन्हा घेऊन येतील का. 11 चेंडू 41. कपिलकडे क्षमता आहे. हा चेंडू कमी गतीने टाकलाय. डोक्याचा पुरेपूर वापर करताना गोलंदाज राकेश टावरे. गुड लाईन. यष्टीरक्षक मनोज देखील खुश आहेत कारण की गती कमी करून चेंडू टाकलाय. आणि नक्कीच अगदी जर आपण इथे पाहिलं तर चांगली क्वालिटी गोलंदाजी राकेश टावरेकडे आहे. एकाच ॲक्शनमध्ये कमी गतीने आणि वेगवान चेंडू हाताळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. बघूया एक सिंगल. इथे कालवार संघ पहिल्या 3 ओव्हरमध्ये अगदी मॅचमध्ये होते. फक्त 3 ओव्हरमध्ये 26 दिल्या होत्या आणि संघाचा मुख्य गोलंदाज अनिल यांनी आज तब्बल 26 धावा खर्च केलेत. 5 चौकार 1 षटकार हर्षलनं त्याला ठोकलाय आणि सामन्यामध्ये गावदेवी पूर्णा संघानं आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. हा फुलटॉस. इथे झेलची शक्यता होती. विनायकनं झेल धरतीला दान केलाय आणि जीवनदान दिलंय फलंदाज दीपक म्हात्रेला. सोळा चेंडूमध्ये 16 धावा. आता 8 मध्ये 39 आणि हा फटका चाललाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला उचललाय. हरेश पाटीलनं मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं 17 चेंडू 17 धावा. नक्कीच शेवटची ओव्हर आणि इथे देखील शेवटची ओव्हर कालवार संघाला चोपायची आहे. 38 पाहिजेत 7 मध्ये. इथे या चेंडूवर चौकार षटकार सिंगल डबल डॉट की विकेट.
चांगली स्पर्धा. गंगामाता गुंदवली नवीन 40+ संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी भरपूर कॉल मेसेज कर्णधार ग्रुपवर देखील या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. इथे फलंदाज कपिल इज गॉन, मोठी विकेट. एक ओव्हर 26 जरूर पूर्ण संघाने बनवलेत. मात्र इथे प्रत्युत्तर देताना आता कालवार संघाला 38 बनवायचे आहेत. आणि गोलंदाज बघूया गोलंदाज कोण येतील. शेवटचा आणि अंतिम ओव्हर फेकण्यासाठी गावदेवी पूर्ण संघाकडून विनायक. सहा 38 आणि फलंदाज झालेत अनिल. पहिला चेंडू टप्पा खराब, लाईन खराब. 38 झालेत, एक कमी झाली. चेंडू 6 आहेत, 37. 6 मध्ये 7 ठोकले. हा चेंडू देखील त्याच लाईन अँड लेंथ मध्ये. अजय पांडे नक्कीच थोडेसे नाराज आहेत कालवार संघावर. आता 6 मध्ये 36, 6 मध्ये 6. विनायक हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये. 2 जरूर वाईट टाकले, मात्र त्यानंतर चांगल्या चेंडूची फेकी. धक्क्याने माणूस सुधारतोय आणि पहिले 2 धक्के विनायकला लागले आणि त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावर हा चेंडू आपण पाहिलाय. 5 चेंडू 36 आणि हा चेंडू आलाय पुन्हा एकदा वाईट. पहिले 2 वाईट, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर हा वाईट. आता 35, 5 मध्ये 35 आणि चेंडूला उडवलाय डीप फाईन लेग. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, षटकार.
इथे चेंडू अगदी मिड ऑफ रिझनला हर्षल उचलत आहेत. एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या 3-3. इथे स्लॉक सिपच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढलाय आणि चांगली आणि आज सामना जिंकलाय. नक्कीच गावदेवी पूर्ण संघानं अभिनंदन. गावदेवी पूर्ण आणि हार्डलक टफ लक. जय कालिका माता कालवार. या सामन्याचा सामनावीर हर्षल. ही इज द मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजीतून 2 विकेट आणि 7 चेंडूमध्ये 26 धावांची स्फोटक केली ज्यांनी साकारली. मिस्टर हर्षल इज मॅन ऑफ द मॅच. संभाजी म्हात्रे आपण देखील समालोचक कक्षेशी संपर्क साधायचा आहे. संभाजी म्हात्रे. पूर्ण संघाचे संघनायक आपण देखील स्वर्गीय राजेश म्हात्रे प्रतिष्ठान टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थित द्यायचे. कारिवली संघाचे संघनायक अनिल पाटील उपस्थित आहेत. आपण दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची टॉस करणार आहोत. हर्षलला देऊया आपण सामनावीर पारितोषिक. संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी जी आम्हाला भानुदास पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे आणि शरदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर झालेले आहे. आपल्या गंगामाता गुंदोली संघाचे संस्थापक आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि आभार मानू. हर्षल बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच.